मॉर्निंग सर्वांना. सो आज आहे होळी आणि माझ्या फॅमिलीकडून सर्वांना हॅपी होळी. दीदी गेले आहे स्कूलला. छणी इथे उठलेलं आहे. थांबा मी आता बाबूला दाखवते. सो बघू शकता काही बाबू ऑर्डेन आहे. बाबूला दिले काल इंजेक्शन 9 महिन्याचा. पहिले पण त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून लेट झाला त्याचं इंजेक्शन आणि त्याला भरतो त्याचा ताप. त्यामुळे तो रात्री पण झोपला नाही. घरी उठत होता आणि नुसतं चिडचिड करतो. आता पण बघू शकतो बाबा हाय तर गाईतला होय कोण काय झाला का नुसतं आऊस होतो. जाम चिडचिड करतो. आता मी घेते स्वयंपाक करून. पहिले बाबूला पेज बनवते ना, पेज पाचते ना, मग स्वयंपाक करीन ना घेईन मग पुरणपोळी बनवायला. पुरणपोळी तर त्याला काहीच भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. बाबूचं गाणे ऐका. तर चला आता बाबूला पेज पाचते पहिले. गाई बघू शकता यावेळी चालले आता साईटवर. अय हाय करा गाईजला आय बर आणि हे बाबू आपल्या इथे बसले. ए बाबा शी दलिद्रन तो वळखत बी नाही. गाईज तुम्ही बघू ए ऐका रा गाईजला. गर्ल्सचं तोंड बघा. शाळेला का शाळेला काही तिकडे लांब चला लांब चला. बाबू जामच कलर वळखत नाही तुम्हाला. दीदी रूमच्या बाहेरच तमाशा. राहू का तुला कलर. बाय गाईज बाय. हे गाईज बाबूच्या आंघोळ करून झाले ना. बघू शकता बाबूच्या आजबीने केस कसे उलटे फिरवल्यात. असं किती क्यूट दिसत आहे. बाबू हाय कर गाईजला शनी. सो दीदी गेले आंघोळ करायला कारण की जाम माकले. आता मला जायला लागत तिचा आंघोळ करायला. बाबूवर पण लक्ष ठेवावं लागतं. पण बाबूला बी बरा नाही करत. अजून पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. स्वयंपाक वगैरे झाला म्हणजे काही शूटच केला नाही. बाबूकडे होता त्यामुळं मला काही शूट करायला भेटला नाही. सो बघते आता तिचा आंघोळ केला ना की याला झोपवते ना, मग पुरणपोळ्या जेवते ना, मग पुरणपोळ्या बनवते. सो चला भेटते आता तिचा आंघोळ करून आल्यावर. हाय गाईज तुम्ही बघू शकता आम्ही पुरणपोळी करत आहे. पुरणपोळ्या करायला इथे तिथं चण्याची डाळीचं पुरण ना मी रात्रीच करून ठेवलेलं जेणेकरून आता आसाने होईल. सर तर लगेच त्याला भरून घेते आणि मग नंतर नैवेद्य पण बनवावं लागेल ना. दिव्याने हवं लागतं रात्री ना मम्मा. रात्री पाया पडायला दीदी एवढी मागची माहिती ना. दीदी आता दाखव बघू कशी क्लीन झाले का. आम्हाला बघू शकता दीदी आपली. तुझा फोन हा करूया. आता पुरणपोळी लाटूया आपण. लाटून दाखवते. तवा कशी आणले. आता त्या दिवशी पण आम्ही केलत्या कारण की कोणाला खायच्या होत्या आमच्या दीदीला. वाटून घेते. सर्वात जास्त पुरणपोळ्या कोणाला पडतात. मम्मा दीदीला. माझ्या पण फेवरेट आहे त्या. या करू जास्त मोठ्या नाही घेऊ आपण. छोट्या छोट्या मम्मा या करू. माझा हात दुखायला लागला. स्टँड आणू का. इथं तवा या कर. तवा तापत
ठेवले. टाकूया आपण पहिले पुरणपोळी. म्हणजे तर मम्मीने नारळ पण आणून ठेवले. याच्यात काय बघ इसे बाबूचे डालपप्पू. दादाचे 1 मिनिट पेपर बघ. सो काय ते आपली पुरणपोळी मस्त फुगलेली आहे. हे बघा आता तशी मस्त टमकन फुगलेली आहे. छोट्या छोट्याच बनवते, जास्त मोठ्या नाही बनवत. गरम बघा जाम गरम होतो. चला आपण ते काढून घेऊया आणि आताही टाकते. गाईज बघू शकता किती पसारा पडले आणि आपले पुरणपोळ्या रेडी आहेत. सो आता एकी साईडला इथून नैवेद्य बनवायला सो गुळ त्याच्यात टाकते. चला मी पहिले कालवते ना, मग तुम्हाला भेटते. सो हे गाईज इथे मी आता मोदक बनवायला घेतला. सो मोदक बनवून घेते आणि वाजतील त्याचे लाडू बनवते. बाबू झोपले म्हणून मस्ती बघते आणि मग लादी आणि कपडे धुवून घेते. चला पहिले नैवेद्य बनवते ना, मग भेटते. साचा घेतले, याच्याने दिवे बनवून मोदक नाही बनवणार, लाडूच बनवून. तर चला भेटते. सो हे गाईज आता नैवेद्य वगैरे झालेला आहे आणि लाडू सुद्धा पुसून झाले. तर बाबू उठले ना तर पेच पाजायला आले त्याला. मी बघ इथे असतं बडी इथे येते बाबूचे पेच. नैवेद्य पण झाले, तुम्हाला दाखवून मी थोड्या वेळेला नाही. पहिले आपल्या बाबूला पेच पाजून घेते. बाबू गाईजला ऐकर गाईजला ऐकर. हाय गाईज, हाय. माझी बाबूची पहिली होली हाय छोनीची. ए डिंकी डिंकटकर टिकटकर ना तर डिंकटकर टिकटकर डिंकटकर टिकटकर डिंकटकर टिकटकर. सो चला गाईज भेटते तुम्हाला. सो गाईज इथे आपला बाबू बसले, नाही तर रियांश आले. ए रियांश बघ, रियांश म्याव म्याव म्याव. त्याला दिले बाबूची किती तर तो खेळत आहे. वरतीने चरत नाही आपला जशांक. जशांक त्यांना TV लावून दिले तर दोघं पण लक्ष देत नाही. बाबूचा दूध थंडा करत ठेवले. सो गाईज आता यांनी आणली पाणीपुरी. सो पाणीपुरी खाते आणि दीदीला नेहमीप्रमाणे दरवर्षी मोठे पप्पाकडून पण कलर पिचकारी येते. आपली पिचकारी होती तरी मी मोठे पप्पांची होऊन दीदी हे पक्का कलर बी दिला नाही. डॅडीने आणलं. हे कोणला आणलं म्हणा ग म्हणा. नेहमीप्रमाणे ऑरेंज कलर गेल्या वर्षी तर मी आखर होतो कापला. गेल्या वर्षी आवरण दिलं तुम्ही. दीदीची होली जोरच आहे ना डिंकी. त्याला पाणीपुरी माझी नरम वगैरे खाऊन घेते. गाईस इथे पापड्या वगैरे तळलेले आहेत, दूध वगैरे टाकून ठेवले आणि आपल्या चपात्या या पापड्या आता सर्व या पिशवीत भरून ठेवते जेणेकरून व्यवस्थित राहतील. चला पहिले भरून घेते मग भेटते तुम्हाला. सो गाईस इथे बाबूचा होलीचा शूट करण्यासाठी मी रेडी केले. नवरोबाची चांगलीच लुंगी खराब केले मी. सफेद मस्त व्हाईट होती, वाटोळा गेला तिचा मी. सो आता त्याचा बाबूची तयार झाली, त्याचा फोटोशूट करून घेते आणि आता दीदीला पाठवते आंघोळ करायला. जशांची पण आंघोळ करून घेतो. चल बाबा आंघोळ करून घेतो पण. ए डिंकी तुला जाऊ पण करायचं आहे ना. ऐकर आज बघा किती खराब झाल्यात. फोटोशूट कर लवकर निघणार पण नाही आता ते. सो गाईज आज आहे जोजोचा बर्थडे. सर्वांनी त्याला विश करा.
तो आले दीदीला बोलवायला बर्थडेचा कपडा छान घातले रे. चलो बाबूचा आपण फोटोशूट करून घेऊ पहिले ना मग भेटते. तो गाइस बाबूचा शूट झालेला आहे. 5 मिनिटाचा शूट होता फक्त. माझे हात पण एवढे मांगी पण 150 रुपये खराब झाली. झालं आता बाबूची माझी फर्स्ट होली होती म्हणून आता त्याचा आंघोळ करून घेते मग पाया पडायला जाते मग दाखवते आमची गावची होली कशी असते ते. चला. सो गाईज आम्हाला लेट झाला जोजोच्या बर्थडेला. बाबू बघा किती मज्जा आली. मेकअप आधीच सोडून आले आम्ही. दीदी पकड आपला कॅमेरा. तुझा संपणार नाही. पूजा आंटी आली एक केक भरवायला. पूजा आंटी ओली भी सेंड में जाके ओली पण खेळून आले हो ना. ओली आली आ नाही ओली ये खेळून आले. जशू तुम्ही बघू शकता इथं मम्मी केस सुकला आहे ना. तिथं मोठ्या मम्मीला खालते घाई झाले. इथं डॅडी बाबूचे कपडे घालते. माझी तयारी झाली आहे. माझी तयारी झाली आहे. थांब दाखवते पर्पज. माझी तयारी झाली का नाही. मग थांब साईट हो ना बघून ना थांब साईट हो 1 मिनिट. माझी तयारी झाली. हाय अगं माझी तयारी झाली आहे. सो हे गाईचं काम चाललेलं आहे बघू शकतो. आदर तुझे
गाईज आम्ही होलीच्या पायावरून कधी चालतो. बाबूजान चिडचिड करत होता म्हणून शूट पण नाही केला आणि मोबाईल पण माझ्याजवळ नव्हता, मोबाईल यांच्या जवळच होता. सो आता यावी आले ना तेव्हा आल्यावर आम्हाला आणली सूप आणि एक भाजी. हे बघ बाबूचं शूट केले तर. हे भाजी कुठली आणली तुम्ही? व्हेज हैदराबादी. पण सूपला टेस्ट जाम गायची. जसं आम्ही उत्सवला पियात होतो सेम नाही गो, त्यापेक्षा टेस्ट बोलला ना तरी चालेल. टेस्ट आहे त्याच्यापेक्षा. मशरूम सूप. तिथे ध्रुवी बघा गपचिप गपचिप कशी खाते. डिंकी अजून झोपत नाही. बाबू छानी ताप झाले वापस, अंग गरम झाले त्याचं वापस. स्वतःच औषध पाजले, त्याला झोप पण आले. म्हणजे आज रात्री तो झोपणार नाही. आता झोपल्यावर नाही झोपणार नाही ग. म्हणजे आम्हाला रात जागवायला लागलाच. त्याला सूप पिते मग जेवतानाच भेटते आता डायरेक्ट. सो जेवायला बसलो आता आम्ही. हे आणले हैदराबादी मिक्स. कुठली आहे? मिक्स हैदराबादी मिक्स. व्हेज हैदराबादी. काली काली ग्रीन ग्रीन. आणि तिथे ध्रुवीताई बसली आपली. एक घास कुठे खाणे गाय दिसते तुम्हाला. सो गाईस त्याला जेवण करून देतो. पहिली बारच त्या हॉटेलमधून भाजी आणली. बघू कशी लागते. मस्त मस्त येते. टेस्ट पण आहे. हे गाईज आता माझे काम वगैरे आवरून आंघोळ करून झालेलं आहे. आता आपला बाबूला बी पेच पाजते आणि मग त्याला पण झोपवते. सो तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.